गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या श्लोकामधून आपल्या पूर्वजांनी गुरुची तुलना ब्रह्मा विष्णू महेश म्हणजेच परमेश्वरासोबत केलेली आहे. त्यामुळे गुरुचं वेगळं महत्व मी सांगण्याची गरज नाही. आपल्या आयुष्यावरती कळत नकळत अनेक व्यक्ती छाप सोडून जात असतात, आपल्याला मार्गदर्शन करत असतात. त्यापैकी सर्वप्रथम म्हणजे आई वडील. आई वडील आपल्याला अगदी मातीचा गोळा असल्यापासून या जगाची ओळख करून देतात आणि आयुष्यामध्ये आयुष्याच्या शेवटपर्यंत आयुष्यामध्ये यशस्वी होईपर्यंत ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात. त्यानंतर शिक्षक आणि प्राध्यापक. शाळा कॉलेजमध्ये असताना शिक्षक प्राध्यापक वर्ग हा तुम्हाला तुमच्या आयुष्यातील ध्येयापासून दूर जाऊ नये यासाठी सतत मार्गदर्शन करत असतात. मी MBBS ला लागल्यानंतर माझ्या कॉलेजमधील सिनियर्स, कर्मचारी वर्ग, स्टाफ नर्सेस आणि इतर व्यक्ती या सर्वांनी पेशंटला कसं हँडल करायचं, कम्युनिकेशन स्किल कसे ठेवायचे, सुचर्स आणि इंजेक्शन्स कसे द्यायचे, इतकंच काय अभ्यास कसा करायचा, बोलायचं कसं, या सर्व गोष्टी कळत नकळत आम्हाला शिकवल्या. त्यानंतर मित्रमैत्रिणी यांच्याकडनं देखील आपण चांगले गुण घेऊ शकतो, त्यांच्याकडनं पण आपण शिकू शकतो. तेही एक प्रकारे गुरुच आहेत. नंतर कोविड पिरियडमध्ये शिक्षणाचे सर्व मार्ग बंद झालेले असताना आमच्या ड्युट्या फक्त ICU मध्ये लागलेल्या होत्या. तर तेव्हा इंडियामधील बेस्ट टीचर्स आम्हाला YouTube आणि इंटरनेटवर भेटले. त्यांच्या माध्यमातून पण आम्ही खूप शिकलो. म्हणजे इंटरनेट हे देखील एक गुरुच आहे. चांगली पुस्तकं आणि चांगले मेंटॉर. आपल्या आजूबाजूला खूप चांगले लोक असतात जे नेहमी शिकवण्याचा, मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असतात. ते पण एक प्रकारे आपले गुरुच असतात. लास्ट बट नॉट द लिस्ट, अनुभव हाच सर्वश्रेष्ठ गुरु आहे. तुमच्या आयुष्यामध्ये जे चांगले वाईट अनुभव येतील त्याच्यामधून शिकण्याचा प्रयत्न करा. इतकंच काय तर इतरांच्या चांगल्या वाईट अनुभवामधून देखील शिकण्याचा प्रयत्न करा आणि त्या चुका परत परत करू नका. धन्यवाद.